उद्धव ठाकरे आता काहीच वेळामध्ये इथे पोहोचणार आहेत। महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांची आणि आता उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचले आहेत। आदित्य ठाकरे देखील त्यांच्या सोबत आहेत। कोणते मुद्दे आता या ठिकाणी उद्धव ठाकरे मांडतात हे खूप पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो अपात्रतेचा निकाल दिला त्यानंतर आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आता थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे। त्या ठिकाणी आदित्य ठाकरेंसह ते पोहोचलेले आहेत। तरी थेट दृश्य आपण पाहतोय वरळीमधली आणि पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आता उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पोहोचले आहेत। रश्मी ठाकरे या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालासंदर्भात ही पत्रकार परिषद या निकालाचं संपूर्ण विश्लेषण आणि 2018 मधली घटना दुरुस्ती त्यातल्या नोंदी पक्षामध्ये लोकशाही होती की नव्हती या संदर्भातली सगळी माहिती पुराव्यासहित या ठिकाणी उद्धव ठाकरे मांडणार आहेत। याआधीच त्यांनी 2018 मधल्या काही क्लिप जाहीर केलेल्या होत्या। त्यामध्ये निवडणूक आयोगामधल्या नोंदींचा उल्लेख त्यांनी केला होता। तर तशा काही क्लिप किंवा तशी काही माहिती उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देऊ शकतात। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक कायदे तज्ञही उपस्थित असणार आहेत। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। वरळीच्या डोममध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। नेमके कोणते गौप्यस्फोट विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर उद्धव ठाकरे करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर यांचीही पत्रकार परिषद असणार आहे। जनता न्यायालय असं यासाठी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी आणि सत्य ऐका आणि विचार करा अशी टॅगलाईन या पत्रकार परिषदेसाठी ठेवण्यात आली आहे। काही कायदे तज्ञांना सुद्धा या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला तर त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे ही पत्रकार परिषद घेत आहेत। सगळं ठाकरे कुटुंब जे आहे ते सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। तेजस ठाकरे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत। सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणात दिलेले निर्णय आणि त्यातील मुद्दे विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय यातील मुद्द्यांमध्ये विसंगती आहे असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं आणि या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। काही स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आल्या ज्यावर काही क्लिप दाखवल्या जातील किंवा निवडणूक आयोगाचे अधिकारी त्यावेळेला आपला चॅनल हा डिजिटलवर देखील लाईव्ह पाहत असतात। आजची आपण पत्रकार परिषद तर दाखवालच, पण वारंवार विरोधकांनी जो संभ्रम निर्माण केलाय त्यावर उत्तर आजच्या माध्यमातून जे काही दिलं जाईल त्याच्या क्लिप देखील आपण आपल्या YouTube चॅनलवर टाकाव्यात अशी माझी कळकळीची विनंती आहे। महाराष्ट्राचे 14 कोटी जनतेला कळलं पाहिजे खरं काय आहे, सत्य काय आहे आणि याकरता तुम्ही देखील एक मीडियाचा महत्त्वाचा घटक म्हणून हातभार लावाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चिरफाड केली जाईल असं ट्विट जे आहे ते संजय राऊत यांनी देखील 2 दिवसापूर्वी केलं होतं आणि आज देखील केलं नाही। नक्कीच मुद्दामून जे काही सांगितलं गेलं आमची घटना पोचली नाही अमुक तमुक या सगळ्यावर एकदाच एक आमचं सणसणीत उत्तर आजची पत्रकार परिषद असणार आहे। आतापर्यंत जे काही घडलं त्याच्यावरती सनसनाटी पत्रकार परिषदेवर